पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्याबाबत महाराष्ट्र शासन आणि सहकार विभागामार्फत एक महत्त्वाची मानक कार्यप्रणाली सॉप जाहीर करण्यात आली आहे। या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। पायरी 1, मयत शेतकऱ्याच्या वारसांची नोंद करणे। पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी जर एखादा शेतकरी मयत झाला असल्याचे निदर्शनास आले तर बँकांनी त्यांच्या प्रचलित धोरणाप्रमाणे त्या कर्जखात्यावर कायदेशीर वारसांची नोंद करून घेणे आवश्यक आहे। पायरी 2, पोर्टलवर अपलोड डिसीज्ड अकाउंट्स द्वारे माहिती भरणे। वारसांची नोंद केल्यानंतर बँकांनी योजना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अपलोड डिसीज्ड अकाउंट्स या सुविधेचा वापर करून वारसांची माहिती अपलोड करायची आहे। एका मयत शेतकऱ्याच्या खात्यासाठी किमान 1 ते कमाल 6 कायदेशीर वारसांची नोंद करता येते। पायरी 3, नमुना फाईल सॅम्पल फॉर्मॅट आणि भरण्याचे नियम। बँक स्तरावर माहिती भरताना खालील रकान्यांचा फील्ड्स समावेश असलेली फाईल वापरावी लागते। BRED, मयत शेतकऱ्याचा अधिकृत बँक संदर्भ क्रमांक, ए नंबर आणि नेम, वारसदाराचा क्रमांक 1 ते 6 व त्यांचे संपूर्ण नाव, लीगल आधार नंबर आणि डॉग जेंडर, मोबाईल, वारसदाराचा आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग व मोबाईल क्रमांक। अग्रिस्टॅक रजिस्ट्री, वारसांकडे अग्रिस्टॅक नोंदणी फॉर्म एड असणे बंधनकारक आहे। खाते क्रमांक आणि पॅकेज, वारसाचा बँक बचत खाते क्रमांक आणि मूळ मयत शेतकऱ्याचा व वारसाचा पॅकेज समान असणे आवश्यक आहे। नवीन दिलेला पॅक सदस्यत्व क्रमांक वापरणे बंधनकारक आहे। हिश्शाची टक्केवारी टक्के ऑफ शेअर इन लोन, कर्ज रकमेमधील वारसांच्या हिश्शाची टक्केवारी केवळ पूर्णांकात न्यूमेरिकल फॉर्मॅट नमूद करावी, दशांश किंवा अपूर्णांक जसे की 12.5% चालणार नाही। सर्व वारसांच्या हिश्शाची एकूण बेरीज अचूक 100% भरली पाहिजे। पायरी 4, लेखापरीक्षण, ऑडिट आणि माहिती सबमिट करणे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यापूर्वी संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत ऑडिटर कर्ज खात्याची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे। पायरी 5, महाआयटीमार्फत संस्करण, प्रोसेसिंग आणि पुनश्च आधार प्रमाणीकरण। बँकांनी अपलोड केलेल्या माहितीचे महाआयटी मार्फत योजनेच्या निकषांनुसार संस्करण प्रोसेसिंग केले जाते। यानंतर लाभास पात्र असलेल्या वारसांची नवी यादी विशिष्ट क्रमांकासह पुन्हा आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध केली जाते। पायरी 6, अपात्रता निकष आणि लाभाचे वितरण। महाआयटी स्तरावर वारसांची माहिती तपासताना ते आयकरदाता, इन्कम टॅक्स पे किंवा शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत, निवृत्तीवेतनधारक आहेत का याची छाननी केली जाते। हे निकष तपासल्यानंतर पात्र ठरलेल्या वारसांच्या हिश्शाच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते।